नमस्कार शेतकरी मित्रांनो, ज्या पीएम किसान महासन्मान निधी योजनेच्या 20व्या हप्त्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत आहात, तो हप्ता नक्की शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये केव्हा जमा होणार आहे। त्याचबरोबर आता शेतकरी बांधवांच्या मनामध्ये अनेक प्रश्न उठत आहेत की पीएम किसान महासन्मान निधी योजना असेल किंवा नमो शेतकरी महासन्मान निधी योजना असेल, या दोन्ही योजनांबद्दल शेतकऱ्यांच्या मनात असे प्रश्न उठत आहेत की पीएम किसानची आणि नमोची योजना बंद झालेली आहे का, असा सुद्धा प्रश्न आता शेतकरी बांधवांच्या मनामध्ये येत आहे। याचं कारण असं आहे की जून महिना उलटून गेलेला आहे। पीएम किसानचा 19वा हप्ता शेतकरी बांधवांच्या खात्यात जमा होऊन सुद्धा 4 महिन्यांचा कालावधी उलटून गेलेला असताना 5वा महिना चालू असताना शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये मात्र अद्यापही पीएम किसानचा 20वा हप्ता हा जमा झाला नाही। त्यामुळे शेतकरी बांधवांच्या मनामध्ये उलटसुलट प्रश्न येत आहे। त्यामध्ये त्यांना असं वाटतं की पीएम किसान नमो शेतकरी योजना बंद केली की काय सरकारने, तर त्या सर्व शेतकरी बांधवांच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे, त्यामध्ये पीएम किसानचा हप्ता केव्हा भेटणार, पीएम किसान नमो शेतकरी योजना बंद झाली का, त्यानंतर पीएम किसान आणि नमो शेतकरी योजना जर बंद झाली नसेल तर मग येणारे हप्ते एकत्र येणार का, त्याचबरोबर पीएम किसान महासन्मान निधी योजनेसाठी पात्र होण्यासाठी येणाऱ्या हप्त्यांचा लाभ मिळवण्यासाठी कोणती नवीन कामे करावयाची आहेत का, असे सर्व प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर शेतकरी मित्रांनो, मी कविता आणि आपण पाहताय आम्ही संगमनेरकर। व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपल्या YouTube चॅनलवरती नवीनच असाल, पहिल्यांदाच आले असाल तर नक्कीच सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून शेती संबंधित अशाच नवनवीन अपडेट आम्ही तुम्हा सर्वांकरिता घेऊन येत असतो। तर शेतकरी मित्रांनो, सर्वात अगोदर शेतकरी बांधवांना पडलेला महत्त्वाचा प्रश्न तो म्हणजे पीएम किसान आणि नमो शेतकरी योजना बंद झाली का। तर मित्रांनो, पीएम किसान आणि नमो शेतकरी योजना ही एक योजना केंद्र सरकारची आहे तर एक योजना राज्य सरकारची आहे। केंद्र सरकार आणि राज्य सरकार शेतकरी बांधवांना थोडीशी मदत व्हावी, शेती पिकांसाठी मदत व्हावी, यासाठी ह्या दोन्ही योजना राबवण्यात आलेल्या आहेत। तर या ज्या योजना आहेत त्या बंद झालेल्या नाहीत, दोन्ही योजना सुरूच आहेत। तर मग आता शेतकऱ्यांच्या मनात असा प्रश्न पडतो, जर दोन्ही योजना सुरू आहेत तर मग अद्याप मात्र 4 महिन्यांचा कालावधी उलटून गेलेला असताना सुद्धा पीएम किसानचा 20वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात का जमा झाला नाही, असाही प्रश्न त्या ठिकाणी शेतकरी बांधवांना पडतो। तर शेतकरी मित्रांनो, काही कारणास्तव पीएम किसानचा 20वा हप्ता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होण्यास विलंब लागलेला आहे, परंतु तो हप्ता जमा नक्कीच होणार आहे। तर मग हा हप्ता नक्की किती तारखेला किंवा केव्हा जमा होणार आहे हे आपण व्हिडिओच्या शेवटी पाहणारच आहोत। तत्पूर्वी पीएम किसान आणि नमो शेतकरी योजने दोन्ही योजनांचे पैसे एकत्र येणार का, असाही शेतकरी बांधवांचा मोठा प्रश्न आहे। तर त्या शेतकरी बांधवांना सांगू इच्छिते की पीएम किसानचा हप्ता आणि नमोचा हप्ता दोन्ही हप्ते मिळून आपल्याला 4 महिन्यांचा कालावधी उलटून गेलेला आहे। एकीकडे मे महिन्यामध्ये या वर्षी म्हणजे 2025 मध्ये मान्सून हा वेळ अगोदरच महाराष्ट्रामध्ये दाखल झाला आणि मे महिन्यामध्ये भरपूर पाऊस पडला, नको त्यावेळेस पाऊस पडला, शेतकरी बांधवांची पिके तोंडाशी आलेली असताना शेतकरी बांधवांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालं। दुसरीकडे आपण जर पाहिलं तर आता जून महिन्यामध्ये पेरणीची वेळ असते, शेतकरी बांधवांचा तोही खर्च वाढला आणि अशातच शेतकरी बांधवांना अपेक्षा होते की जून महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीएम किसानचा 20वा हप्ता हा वर्ग केला जाईल, परंतु राज्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब हे बाहेर गेलेले असल्यामुळे म्हणजे परदेशी दौऱ्यावरती असल्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा हप्ता जमा होण्यास विलंब लागलेला आहे, असं कारण कृषी विभागाकडून येत आहे। तर मित्रांनो, हा हप्ता खरं तर जून महिन्यामध्ये वितरित व्हायला हवा होता, परंतु उशीर झालेला आहे। परंतु जुलै महिन्यामध्ये हा हप्ता नक्की शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वर्ग केला जाणार असल्याची माहिती कृषी विभागाकडून येत आहे। परंतु मित्रांनो, यासाठी तुम्हाला पीएमच्या 20वा हप्ता तुमच्या खात्यामध्ये कुठलीही अडचण न येता जमा होण्यासाठी तुम्हाला काही महत्त्वाची कामे करायची आहेत। त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमची ई-केवायसी कंप्लीट असणं आवश्यक आहे। त्यानंतर तुमचा आधार हे बँकेला लिंक असणं सुद्धा खूप गरजेचं आहे। महत्त्वाचं म्हणजे तुमचा लँड शेडिंगचा जो प्रॉब्लेम आहे तो जर तुमचा नो असेल तर तो देखील तुम्हाला येस करणं महत्त्वाचं आहे, अनिवार्य असणार आहे। त्यानंतर सर्वात महत्त्वाची अट आहे ती म्हणजे चौथी अट, ती म्हणजे फार्मर आयडी कार्ड। मित्रांनो, बऱ्याच दिवसांपासून तुम्हाला सोशल मीडियावरती हा एक मुद्दा ऐकायला भेटतो की शेतकरी बांधवांनी फार्मर आयडी कार्ड काढणं गरजेचं आहे, अनिवार्य असणार आहे। परंतु तरी सुद्धा काही शेतकरी बांधव याकडे दुर्लक्ष करताना आपल्याला पाहायला भेटतात। आपण जर संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा विचार केला तर भरपूर म्हणजे 90% शेतकरी बांधवांनी फार्मर आयडी कार्ड त्यांचं काढून घेतलेलं आहे, परंतु 10% लोक असेही आहेत की त्यांनी अद्यापही फार्मर आयडी कार्ड काढून घेतलं नाही। यामध्ये शेतकरी बांधव दिरंगाई करतात। परंतु मित्रांनो, तुम्हाला जर 2025 पासून पुढे कुठल्याही सरकारी योजनेचा लाभ घ्यायचा असेल, त्यामध्ये पीक विमा असेल, अतिवृष्टी नुकसान भरपाई असेल, कुठली योजना असेल, पीएम किसान असेल, नमो शेतकरी योजना असेल, कुठल्याही सरकारी योजनेचा लाभ जर तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये डीबीटी द्वारे जमा करून घ्यावयाचा असेल
तर तुम्हाला फार्मर आय डी कार्ड हे काढून घेणं महत्त्वपूर्ण असणार आहे आणि ते तुम्हाला काढून घ्यावंच लागणार आहे। तर काही शेतकरी बांधवांना फार्मर आय डी कार्ड म्हणजे काय हाच प्रश्न सतावत आहे। शेतकरी मित्रांनो, तुम्ही जसे भारताचे रहिवासी आहात हे दाखवण्यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड असतं आणि या अगोदर आपल्याला कुठलाही ऑनलाईन फॉर्म भरायचा असू दे त्यासाठी तुम्हाला तुमचा आधार कार्डचा नंबर हा अनिवार्य असत होता, तो तुम्हाला भरावाच लागत होता। त्याच वेळी तुमचा अर्ज हा पूर्ण होत होता। त्याच पद्धतीने आता तुम्ही एक शेतकरी आहात हे दर्शवण्यासाठी तुमच्याकडे फार्मर आय डी कार्ड असणार आहे आणि तुम्हाला कुठलाही ऑनलाईन फॉर्म भरायचा असू दे शेतीसाठी, त्यामध्ये पीक विमा असेल, अतिवृष्टी नुकसान भरपाई असेल, PM किसान असेल, नमो शेतकरी असेल, कुठलीही योजना असू दे त्याचा ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भराल त्यावेळेस तुम्हाला फार्मर आय डी कार्ड नंबर हा अनिवार्य असेल। त्या ठिकाणी तुम्हाला तो नंबर टाकावाच लागेल, त्याच वेळेस तुमचा फॉर्म हा स्वीकारला जाईल किंवा फॉर्म सिलेक्ट केला जाईल। त्यामुळे मित्रांनो, तुम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये जर तुम्ही अद्यापही फार्मर आय डी कार्ड काढलेलं नसेल तर मात्र तुम्हाला फार्मर आय डी कार्ड काढून घेणं गरजेचं आहे। हे आमच्या फायद्यासाठी नाही तर सर्व शेतकरी बांधवांना याचा 2025 पासून पुढे फायदा होणार आहे। जर तुम्ही फार्मर आय डी कार्ड काढलं नाही तर तुम्ही या योजनेपासून बाद देखील होऊ शकता। मित्रांनो, आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे PM किसान आणि नमो शेतकरीचे दोन्ही हप्ते एकत्र येणार का, असा प्रश्न आता शेतकरी बांधवांना भेडसावत आहे। तर हे दोन्ही हप्ते एकत्र येण्याची दाट शक्यता आहे, कारण PMचा हप्ता भेटून सुद्धा 4 महिन्यांचा कालावधी उलटून गेला, नमोचा हप्ता भेटून सुद्धा 4 महिन्यांचा कालावधी उलटून गेलेला आहे। आणि आपण जर या मागील हप्ते पाहिले तर PMचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग केल्यानंतर 1-2 दिवसांच्या मागे पुढे होतं, परंतु लगेचच आपल्याला नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सुद्धा हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित केला जातो। त्याच पद्धतीने आता सुद्धा PM किसानचा आणि नमोचा येणारा हप्ता म्हणजे PMचा 20वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात आल्यानंतर लगेचच एक तर सोबत येऊ शकतात किंवा 1-2 दिवसांचा कालावधी मागे पुढे होऊ शकतो, परंतु लगेचच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सुद्धा येणारा हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नक्कीच वर्ग केला जाणार आहे किंवा केला जाऊ शकतो। आता सर्व शेतकरी बांधवांना पडलेला महत्त्वाचा प्रश्न तो म्हणजे PM किसानचा 20वा हप्ता हा आमच्या खात्यामध्ये नक्की केव्हा जमा होणार। मित्रांनो, आतापर्यंत आपण अनेक तारखा पाहिल्या, तारीख पे तारीख असं आपण ऐकत होतो, पाहत होतो, परंतु शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जून महिनाही संपला, जुलै महिन्याचे सुद्धा 15 दिवसांचा कालावधी निघून गेला, परंतु शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये PMचा 20वा हप्ता हा जमा झाला नाही। त्यामुळे शेतकरी बांधव आता आशेवर सुद्धा राहत नाहीये। परंतु मित्रांनो, उद्या आपल्या राज्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब हे बिहार दौऱ्यावरती आहेत अशी माहिती समोर येत आहे आणि या बिहार दौऱ्यादरम्यान नरेंद्र मोदी साहेब हे शेतकरी बांधवांच्या डायरेक्ट डीबीटीद्वारे PMचा 20वा हप्ता हा वितरित करतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे। परंतु यामध्ये कृषी विभाग असेल किंवा राज्य सरकार असेल किंवा केंद्र सरकार असेल यांच्या मार्फत जर आपण अपडेटचा विचार केला तर यांच्या मार्फत अद्याप कुठलीही अपडेट समोर आलेली नाही की 18 जुलै रोजी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नरेंद्र मोदी यांच्या हस्ते PMचा 20वा हप्ता वितरित केला जाईल अशी माहिती अद्यापही समोर आलेली नाही। परंतु एक शक्यता वर्तवण्यात येत आहे की नरेंद्र मोदी साहेब यांच्या बिहार दौऱ्यादरम्यान शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये PMचा 20वा हप्ता हा जमा केला जाऊ शकतो। मित्रांनो, शासनाकडून कृषी विभागाकडून अधिकृत तारीख ही जाहीर झालेली नाही, हे सर्व शेतकरी बांधवांनी लक्षात घ्यायचं आहे। पुन्हा भेटूया अशाच माहितीसोबत, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।